Hello, dear students. I welcome you all for the online lecture series for Diploma in Pharmacy Exit Examination 2024-25. Myself, Mr. Sumit Purki, Assistant Professor at Saraswati Institute of Pharmacy, Kurtur. ऑनलाईन लेक्चरच्या या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी 2 लेक्चर्स बघितलेले आहेत. आज ऑनलाईन लेक्चरचं थर्ड लेक्चर सिरीजचं थर्ड लेक्चर आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये MCQ बेस्ड एक्झामिनेशन जी तुम्ही आज दिलेली आहे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन होता विच इज करेक्ट अबाउट हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. तर खालील ऑप्शन्स आहेत त्यापैकी कुठला ऑप्शन हा हेट्रोसायक्लिक कंपाऊंडच्या रिलेटेडमध्ये बरोबर आहे. तर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे काय असतात, त्यामध्ये ॲटम जे किंवा ॲटम जे मॉलिक्युलमध्ये आहे ते रिंग्समध्ये जॉईंट केलेलं असतात, म्हणजे त्यांची काय असते एक रिंग फॉर्म झालेली असते. बरोबर आहे. सेकंड ऑप्शन कंटेनिंग ॲटलिस्ट वन ॲटम ऑफ ॲन एलिमेंट अदर दॅन कार्बन, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन सोडून एक ॲटम असला पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो की हिटेरो, जसं की सी ऑप्शन आहे. हिटेरो म्हणजे अदर किंवा डिफरंट दॅन कार्बन. त्यामुळं याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. कारण ए, बी आणि सी हे तिन्ही ऑप्शन्स हे काय आहेत त्याच्यात इन्क्लूड होतात. त्यामुळे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव इज अ करेक्ट आन्सर. सेकंड क्वेश्चन होता विच एलिमेंट इज प्रेझेंट ॲज हिटेरो ॲटम इन थायोफिन अँड पायरोल रिस्पेक्टिव्हली. आता जर तुम्ही हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स हा चॅप्टर जर प्रॉपरली बघितलेला असेल, त्यामधले बेसिक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर जर तुम्ही गो थ्रू केलेले असाल तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये थायोफिन आणि पायरोल हे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत. तर त्यामध्ये थायोफिन ॲज द नेम इज थायो फॉर सल्फर आणि पायरोल म्हणजे नायट्रोजन. तर ऑब्वियसली या कंपाऊंड्समध्ये जे हेटेरोॲटम प्रेझेंट आहेत ते हेटेरोॲटम प्रेझेंट आहेत ते कुठले आहेत, ते ऑप्शन सी, सल्फर अँड नायट्रोजन. फॉर एक्झाम्पल सल्फर अँड ऑक्सिजन हा हेटेरोॲटम फ्युरॅन रिंगमध्ये असतो. त्यामुळे दोन्ही ऑप्शन सल्फर अँड ऑक्सिजन, नायट्रोजन ऑक्सिजन हे करेक्ट नसणार आहेत आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे पण करेक्ट नसणार आहेत. त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, सल्फर अँड नायट्रोजन. याच्यानंतर तिसरा क्वेश्चन त्यामध्ये होता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए 5 मेंबर्ड रिंग. क्वेश्चन काय म्हणतो की खालीलपैकी कुठली रिंग जी आहे ती 5 मेंबर्ड नाही. याचा अर्थ असा की बाकीच्या सगळ्या तिन्ही रिंग्स 5 मेंबर्ड आहेत, फक्त जी एक्सेप्शन आहे ती रिंग काय 5 मेंबर्ड नाही. तर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर पायरोल, फ्युरॅन आणि थायोफिन हे तिन्ही देखील 5 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर्स आहेत. फक्त पायरिडीन जे आहे ते 6 मेंबर्ड रिंग आहे. त्यामुळं द करेक्ट ऑप्शन विल बी डी, पायरिडीन. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, ट्विस्टेड क्वेश्चन होता, ज्यामध्ये ॲटरोस्टॅटिन, पेप्टिडिल, कॅप्टोप्रिल ड्रग्स कंटेनिंग हेट्रोसायक्लिक रिंग. आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलं गेलं की या 3 ड्रग्सपैकी कॅप्टोप्रिल किंवा ॲटरोस्टॅटिन किंवा बेपिरिडिल या 3 ड्रगमध्ये कुठली हेट्रोसायक्लिक रिंग प्रेझेंट आहे. तर मला माहिती आहे की थोडंसं ट्विस्टेड क्वेश्चन आहे, बट तुम्ही सिलेबस जर व्यवस्थित गो थ्रू केला असेल तर तुम्ही कॅप्टोप्रिल हा ड्रग नक्कीच गो थ्रू केलेला असणार. त्यामुळं कॅप्टोप्रिलमध्ये कुठली रिंग होती तर पायरोल रिंग होती. तर या बेसिसवर तुम्ही बाकी दोन्हीसाठी कन्सिडर करू शकता. ऑब्वियसली बाकीच्या दोन्हीचं स्ट्रक्चर जर माहिती नसेल तरी देखील तुम्ही कॅप्टोप्रिलच्या स्ट्रक्चरवरून त्याचा आन्सर काढू शकता. तर हा थोडासा लॉजिकल बेस्ड क्वेश्चन होता. त्यामुळे याचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी, पायरोल. फिफ्थ क्वेश्चन होता त्या सिरीजमध्ये द बेसिक हेट्रोसायक्लिक रिंग प्रेझेंट इन फिनिटॉइन इज. आता जर फिनिटॉइनचं स्ट्रक्चर तुम्ही गो थ्रू केलेलं असेल तर त्यामध्ये ऑप्शन आहे, त्यामध्ये जी हेट्रोसायक्लिक रिंग प्रेझेंट असते ती आहे इमिडाझोलिडिन. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, इमिडाझोलिडिन. यासाठी तुम्ही एक वेळेस फिनिटॉइनचं स्ट्रक्चर गो थ्रू करा, त्यामध्ये तुम्हाला ती रिंग ऑब्झर्व झालेली असेल. 6 नंबरचा जो क्वेश्चन होता तो होता द नेम ऑफ द फॉलोइंग ग्रुप इज. म्हणजे काय, त्या MCQ बेस्ड क्वेश्चनमध्ये एक इमेज होती. ती इमेज ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेस करणार तर त्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व झालेलं असेल की हे जी फंक्शनल ग्रुप दिसत आहे, ग्रुप जो दिसत आहे तो ऑब्झर्व होईल. आणि या ग्रुपचं नाव काय तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ग्वानिडिन. हा क्वेश्चन 2022च्या समर एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला होता.
तर ज्यावेळेस तुम्ही इमेज ओपन केली असेल त्यावेळेस बघितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल का हा फॉलोइंग ग्रुप कुठला होता, तर ग्वानिडिनो ग्रुप होता. त्यासोबत ॲनिलिनो, अमायनो ही ग्रुप ऑप्शनल आहेत, पण जे करेक्ट ऑप्शन आहे ते ऑब्वियसली काय असणार आहे, ग्वानिडिनो असणार आहे. क्वेश्चन नंबर 7 इज पायरिडिन इज अ विच टाईप ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. अगोदरच आपण क्वेश्चन नंबर 3मध्ये जो क्वेश्चन विचारला होता की 5 मेंबर्ड कुठले नाही, त्यामध्येच एक ऑप्शन होतं की 6 मेंबर्ड कुठला आहे. तर पायरिडिन हे जे क्वेश्चन आहे, हा जो ही जी रिंग आहे ती 6 मेंबर्ड रिंग आहे. त्यामुळे द करेक्ट ऑप्शन विल बी 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. 7 मेंबर्ड, 4 मेंबर्ड, 5 मेंबर्ड हे काय असेल, रॉंग आन्सर असेल. त्यानंतरचा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 8, विच एलिमेंट इज प्रेझेंट ॲज अ हेट्रोॲटम इन पायरिडिन. पायरिडिनच्या स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हेट्रोॲटम कुठला प्रेझेंट आहे, नायट्रोजन. आपण अगोदरच डिस्कस केलं आहे की सल्फर थायोपिनमध्ये असतो, ऑक्सिजन फ्युरॅनमध्ये असतो. तर त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, तर तुमचं करेक्ट ऑप्शन आहे बी, नायट्रोजन. अगेन जो क्वेश्चन नंबर 9 होता तो देखील द नेम ऑफ द फॉलोइंग ग्रुप इज. यामध्ये देखील तुम्हाला एक अटॅच इमेज होती, जी इमेज तुम्हाला बघायची आणि त्या इमेजच्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन आन्सर आयडेंटिफाय करायचं होतं. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन डी, कार्बामॉइल ग्रुप. ॲनिलिनो, अमायनो हे जर ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट केले असतील तर ऑब्वियसली ते आन्सर काय असणार आहे, रॉंग असणार आहे. त्यामुळे द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन डी, कार्बामॉइल. यानंतरचा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 10, विच एलिमेंट इज प्रेझेंट ॲज अ हेट्रोॲटम इन फ्युरॅन. मी अगोदरच ऑलरेडी डिस्कस केली की फ्युरॅन ही 5 मेंबर्ड रिंग आहे आणि त्याच्यामध्ये हेट्रोॲटम जो प्रेझेंट आहे तो आहे ऑक्सिजन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन विल बी सी, ऑक्सिजन. सल्फर नायट्रोजन किंवा सल्फर नायट्रोजन जर तुम्ही सिलेक्ट करायचं तर ते रॉंग आन्सर असणार आहे. तर करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन सी, ऑक्सिजन. त्यानंतर BCP, बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजीचं सेक्शन सुरू होत आहे. त्यामधून 10 क्वेश्चन्स इथून समोरचे BCTचे असतील. त्यामध्ये 11th नंबरचा क्वेश्चन होता, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह अमायनो ॲसिड इज. आता ऑप्टिकली इनॲक्टिव्ह अमायनो ॲसिड, तर तुम्ही प्रोटीन्स आणि अमायनो ॲसिड्स हे चॅप्टर स्टडी केले असतील तर त्यामध्ये ऑप्टिकली इनॲक्टिव्ह जसं अकायरल कंपाऊंड नाही असा जर कुठला अमायनो ॲसिड आहे तर तो अकायरल सेंटर नसलेला जो कंपाऊंड आहे तो कुठला असणार आहे, ऑप्शन ए, ग्लायसिन. बाकी सगळे ऑप्शन्स काय असतील, रॉंग असणार. क्वेश्चन नंबर 12 होता, अँड इसेन्शियल अमायनो ॲसिड इन मॅन इज. आता ऑब्वियसली इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे काय, असे अमायनो ॲसिड जे आपल्याला डाएट थ्रू घ्यावे लागतात, ज्यांची आपल्याला गरज असते, दे आर इसेन्शियल. त्यामुळं यातलं जे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, मिथायोनिन, बिकॉज मिथायोनिन इज अ इसेन्शियल अमायनो ॲसिड. क्वेश्चन 13 होता, केसिन द मिल्क प्रोटीन इज. आपण जे मिल्क कन्झ्यूम करतो त्यामध्ये जो प्रोटीन आहे तो आहे केसिन. पण ते केसिनचं जे क्लासिफिकेशन आहे किंवा कुठल्या ग्रुपच्या अंडर येतो तर त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे फॉस्फोप्रोटीन. न्यूक्लिओप्रोटीन आहे, क्रोमोप्रोटीन आहे किंवा ग्लायकोप्रोटीन आहे, इट इज अ फॉस्फोप्रोटीन. त्यामुळे ऑप्शन यातलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी, फॉस्फोप्रोटीन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, विच अमंग द फॉलोइंग इज अ बेसिक अमायनो ॲसिड. याच्यामध्ये बेसिक अमायनो ॲसिड कुठला आहे जर तुम्ही बघितलं तर त्या अमायनो ॲसिडच्या क्लासिफिकेशनमध्ये ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर त्यामध्ये बरेचसे अदर ऑप्शन असतात. ॲसिडिक अमायनो ॲसिड, बेसिक अमायनो ॲसिड, न्यूट्रल अमायनो ॲसिड, ॲज वेल ॲज ॲलिफॅटिक अमायनो ॲसिड, ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड, सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स. या सगळ्यांच्या बेसिसवर आपलं जे अमायनो ॲसिडचं क्लासिफिकेशन तुम्ही गो थ्रू केलं तर त्याच्यामध्ये ऑब्झर्व झालं असेल की बेसिक अमायनो ॲसिड कुठला आहे तर आर्जिनाइन. तर हे याच्यातलं करेक्ट ऑप्शन कुठलं असणार आहे, ऑप्शन बी, आर्जिनाइन. नंतरचा क्वेश्चन होता, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन इन्क्ल्यूड्स. आता याच्यामध्ये काय की 4 ऑप्शन दिले आहेत. त्यामध्ये काय, प्रोटीन एनर्जीचं माल न्यूट्रिशन झालं म्हणजेच काय, प्रोटीनचं जे कन्झम्पशन आहे ते जर कमी झालेलं असेल तर त्या केसमध्ये कुठला डिसीज किंवा कुठली कंडिशन कॉज होते. त्यामुळं याच्यामध्ये काय करेक्ट ऑप्शन काय असणार, ऑब्वियसली प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळं क्वॅशिवर्कर जे देखील होतो,
त्यानंतर मॅरास्मस देखील होतो आणि न्यूट्रिशनल इडिमा स्वेलिंग जे होते ते देखील होतं. त्यामुळे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, ज्यामुळं ऑप्शन डी ऑल ऑफ दीज हे देखील करेक्ट ऑप्शन हेच ॲक्युरेट आन्सर असणार आहे. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. 16 नंबरचा क्वेश्चन होता सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड कुठलं आहे, म्हणजे असं कुठलं अमायनो ॲसिड आहे ज्याच्यामध्ये सल्फर आहे. तर ऑब्वियसली आन्सर आहे मिथायोनाईन. ऑप्शन सी मिथायोनाईन इज. तुम्ही स्ट्रक्चर एक वेळेस ऑब्झर्व करा, गो थ्रू करा सगळ्या अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर. त्यामधून तुम्हाला सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड जो आहे तो तुम्हाला ऑब्झर्व होईल आणि तो आहे ऑप्शन सी मिथायोनाईन. यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन होता नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आर. नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स कुठले असतात. तुम्ही आत्ताच अगोदरच डिस्कस केले की इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे कोणते. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आर दोज विच आर नीडेड फॉर बॉडी फॉर देअर नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड विच आर नीड टू बी प्रोव्हाइडेड फ्रॉम दी डाएट. इसेन्शियल अमायनो ॲसिड काय असे अमायनो ॲसिड्स आहेत जे आपल्याला डाएटमधून घ्यावे लागतात आपल्या नॉर्मल ग्रोथ आणि फंक्शनिंगसाठी. तर हे काय असतात, हे अमायनो ॲसिड आपलं डाएटमधून घ्यावे लागतात. तर नॉन इसेन्शियल म्हणजे काय असणार, असे जे आपल्याला डाएटमधून घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी सिंथेसाइज इन द बॉडी फ्रॉम इसेन्शियल अमायनो ॲसिड. म्हणजेच काय ट्रान्स अमायनेशन च्या प्रोसेसनी आपण काय करतो, एका अमायनो ॲसिडचं कन्वर्जन मिस्टेकली मी म्हटलं की याच्यामध्ये काय होतं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि अमायनो ॲसिड जे असतात ते काय होतात इसेन्शियल अमायनो ॲसिडचं सिंथेसिस होतं. तर याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन बी सिंथेसाइज इन द बॉडी फ्रॉम इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. बाकी जे ए सी आणि डी हे काय इनकरेक्ट ऑप्शन असतील. क्वेश्चन नंबर 18 होता बायोयुरेट टेस्ट इज स्पेसिफिक फॉर. आता बायोयुरेट टेस्ट ही कशासाठी परफॉर्म केली जातं, ते ही ऑब्वियसली तुम्ही प्रॅक्टिकल्स परफॉर्म केले असेल तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की बायोयुरेट टेस्ट आपण प्रोटीनच्या आयडेंटिफिकेशनसाठी परफॉर्म करतो आणि प्रोटीनच्या बाइंडिंगमध्ये कुठला बॉन्ड असतो तर पेप्टाईड बॉन्ड असतो. त्यामुळे बायोयुरेट टेस्ट इज स्पेसिफिक फॉर पेप्टाईड लिंकेजेस. तर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. सल्फाईड लिंकेज किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज जे कार्बोहायड्रेटमध्ये असतात ते करेक्ट ऑप्शन नसणार आहे. करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन ए पेप्टाईड लिंकेज. त्यानंतर मिलन्स टेस्ट इज क्वेश्चन नंबर 19 होता मिलन्स टेस्ट इज स्पेसिफिक फॉर अमायनो ॲसिड. आता ज्यांनी प्रॅक्टिकल्स परफॉर्म केले त्यांना ऑब्झर्व झालं असेल की टायरोसिनच्या सिटीमध्ये किंवा कन्फर्मेशनसाठी आपण मिलन्स टेस्ट यूज करतो. त्यामुळं द करेक्ट ऑप्शन विल बी टायरोसिन. फिनिलॅलनाईन मिथायोनाईन किंवा आर्जिनिन हे करेक्ट ऑप्शन नसणार आहे. लास्ट क्वेश्चन होता ऑप्शन अँड अरोमॅटिक अमायनो ॲसिड इज. दिलेल्या जे 4 खालचे एक्झाम्पल्स आहेत त्यापैकी त्या ऑप्शन्सपैकी एक असा अमायनो ॲसिड आहे ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग प्रेझेंट आहे. त्याचं स्ट्रक्चर जे ते ॲरोमॅटिक आहे. तर त्यामुळे जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते आहे फिनिलॅलनाईन. फिनिलॅलनाईनचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर त्यामध्ये ॲरोमॅटिक बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे, ज्यामुळे करेक्ट ऑप्शन विल बी ए फिनिलॅलनाईन. आय होप तुम्हाला सगळे क्वेश्चन समजले असतील आणि करेक्ट त्या 20 MCQचे करेक्ट आन्सर देखील अंडरस्टँड झाले असतील. आय होप सो. थँक्यू.